श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आज आपण बघणार आहे पंचाषष्ठी निमित्त, म्हणजे जी या आठवड्यात 7 तारखेला पंचाषष्ठी येत आहे त्यानिमित्त जे मल्हारी सप्तशतीचं पारायण आपल्याला करायचं आहे. ते पारायण कसे करायचे त्याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहे. तर सर्वप्रथम 2 तारखेला म्हणजे उद्यापासून ते 7 तारखेपर्यंत हे पारायण आपल्याला करायचं आहे. सर्वप्रथम श्री स्वामी स्तवन म्हणायचं आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ जपाचा म्हणायचा. नंतर मुनीना सप्तकोटीना वरदम भक्त वत्सला दृष्टमर्दन देवेश वंदेहम मालसापते हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे. नंतर हा मंत्र 4 वेळा हातावर पाणी घेऊन पाणी पिऊन घ्यावे. मंत्र असे आहेत: ओम ऐं आत्मतत्वं शोधयामि नमः स्वाहा. ओम ह्रीं विद्यातत्वं शोभयामि नमः स्वाहा. ओम क्लीं शिवतत्वं शोधयामि नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्वं शोधयामि नमः स्वाहा. नंतर गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा. नंतर संकल्प करावा की मी अमुक गोत्रात अमुक नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वर्धनासाठी, सर्व दुरित उपशमनासाठी, अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यासाठी, सकल ग्रह पीडा शांतीसाठी, त्रिविधता निरसनासाठी, तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे या संख्येत आपण पाठाचा संकल्प करीत आहे असे म्हणत संकल्प करावा. नंतर श्री गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा पठण करावे. ओम श्री गंगा म्हाळसा सहित मनी मल्हार ए नमः या मंत्राचा जप करीत आपण पुढील कृती करावी. नंतर घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. एक वेळूची टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती, गहू मिसळून भरावी. त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट पिवळ्या लोकरीचे 6 वेढे देऊन ठेवावा. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकाव्यात. विड्याची 5 पाने व आंब्याचा डहाळा लावावा. घटाच्या 4ही दिशेला पूर्वेकडून उत्तरते हळदीचे गंध लावावे. घटावर एक तांब्याचा अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून त्यावर हळदीचे अष्टदळ काढून ठेवावे. नंतर खंडोबाची पूजा करावी. ध्यान मंत्र असा आहे: ध्यायेन्म लारी देवम कनकगिरीनिभं मानसा भूषिताडकं श्वेताश्वं खड्गहस्तं विभुदद्भुतगणे सेवमानं कृतार्थे युक्ताग्निदैवमृग्नि डमरू विलसितं नैसचूर्णाभिरास मम नित्यं भक्तेषु तुष्ट स्वगणपरिवृत्तं नित्येमोंकाररूपम मंत्र म्हणून आपण टाकास नमस्कार करावा. खंडोबाच्या टाकावर 1 वेळा श्री सूक्त व 1 वेळा रुद्र अथवा शिव महिमा स्तोत्र म्हणून अभिषेक करावा. घटावर विड्याची 2 पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावी. त्यावर खंडोबाचा टाक झोपवून ठेवावा. टाकाची पंचोपचार पूजा करावी. पंचोपचार पूजा करताना ओम श्री मार्तंड भैरवाय नमः हा मंत्र म्हणायचा. नंतर गंध लावताना विलेपनार्थे चंदनम समर्पयामिनी असं म्हणावे. त्याच्यानंतर गंध अक्षता वाहाव्यात आणि हळदी कुंकू वाहावे. त्याच्यानंतर फुलं वाहताना ओम श्री मार्तंडाय भैरवाय नमः ऋतुकाले भव पुष्पम समर्पयामिनी. नंतर धूप ओवाळवा, दीप ओवाळवा. नंतर नैवेद्य दाखवावा. एका पंचामृत वाटीत एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर 1 माळ घटावर खालील मंत्रांनी बांधावी: ओम माम माले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयी नस्ते स्तन्मान्मे सिद्धिता भव. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी. रोज घटावरील टाकाची दृढच पंचोपचार पूजा करून टाकास हळद वाहावी व घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी आणि आरती करावी. जसं आपण
घटस्थापनेमध्ये म्हणजे नवरात्रीमध्ये करतो. अगदी त्याचप्रमाणे या मल्हारी सप्तशतीच्या घटस्थापनेमध्ये पण तसंच करायचे, दुरूनच पूजा करायची जेणेकरून तो हलणार नाही. 6 दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे करावे. चंपास म्हणजे जशी आपण कुलदेवीची उपासना केली, सेवा केली नवरात्रीमध्ये, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कुलदैवताची म्हणजेच खंडोबारायांची हे सेवा करायची आहे या 7 दिवसामध्ये. चंपाषष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटाध्वनीत घंटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करावे. परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्यात बाजरीची भाकरी, नव्या वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा करावी. आता तळी भरणे म्हणजे कसं? कुलधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात. तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात. नंतर मध्यभागी तांब्यात पैसा, सुपारी वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात. याची कलशासह पूजा करतात. 5 मुलांनी हात लावून तांबून वर उचलून त्यावर 3 वेळा कपाळ टेकवतात व येळकोट मल्हार सदानंदाचा येळकोट, म्हाळसा कांतकडे पठार की जय असा जय जयकार करतात. तसेच काही प्रदेशात सदानंदाचा येळकोट, येळकोट मल्हार येळकोट, हर हर महादेव, चिंतामण मोरया, भैरवाचा चांदोबा, अगड बंब नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा गोटा, पायी तोडा, कमरकर गोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहनमाळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी नानापरी, देवाचा शृंगारा, कोट लागो शिखरा, खंडेरायाचा खंडका, बंडराचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट असे म्हणतात. हे म्हणताना हातात दिवटी बुदली असते. विवाहापूर्वी कुलधर्म असेल तर भाऊबंदांनीही त्यांच्या दिवट्या आणायच्या असतात. नंतर वरीलप्रमाणे जय जयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडे जायचे असते, किमान 5 पावले. त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे आणि नंतर नैवेद्य व पुरणाच्या 14 दिव्यांनी आरती करावी. जमल्यास धनगर जोडप्यात जेवू घालावे. षष्टीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी. जमलेली हळद पुरुषांनी नित्य कपाळास लावण्यास ठेवावी. ही झाली की मल्हारी सप्तशती पारायणाची मांडणी कशी करायची आणि घटाची स्थापना कशी करायची. आता आपण बघणार आहे मल्हारी सप्तशती ग्रंथ का वाचावा. तर ते आपण आता बघणार आहे. ज्या घरात मुलाचे व वडिलांचे पटत नाही, वादावाद होते, त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी श्री मल्हारी सप्तशतीचा पाठ दर रविवारी करावा. मुलाचे वडिलांचे संबंध सुधारतात. ज्या सेवेकरांच्या घरात किमान दर रविवारी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण होते, तिथे त्या घरात केल्या जाणाऱ्या इतर सर्व म्हणजे उदाहरणार्थ नित्यसेवा, दुर्गा सप्तशती पाठ, वाचन व श्रीयंत्रावर सेवा अशा अनेक सेवा लवकर फलद्रूप होत असतात. कारण मल्हारी मार्तंड हा 64 प्रकारच्या दुष्ट, अघोरी व सर्व बाधा शक्तींचा नाश करणारा आहे. ऋषीमुनींच्या यज्ञयागमध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांना त्याने अवतार घेऊन मारले आहे. श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ते खंडोबाच्याच मंदिरात आले होते. हा ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून संशोधन करून आपल्या हाती आला आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी प्रत्येक कुळाच्या संरक्षणासाठी उत्कर्षाची व विकासाची जबाबदारी कुलदेवता व कुलदैवतवर सोपवलेली आहे. त्यासाठी वर्षभरात त्यांच्या सेवेसाठी कुलधर्म व कुलाचार नेमून दिलेले आहेत. हेच कार्य श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी नाशिक येथे 50 वर्षांपासून अविरतपणे होत आहे. आपल्या जीवनातील या देवदेवतांचे अनन्यसाधारण महत्त्व, त्यांच्या सेवा उपासना पद्धती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे अमोल कार्य श्री गुरु परंपरेतील सद्गुरू परमपूज्य फिटले महाराज व सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांनी केले. तसेच ही सेवा सर्वांना करता यावी या उदात्त हेतूने या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्रात सामान्य मराठी मंडळी येळकोटी, येळकोट, जय मल्हार असा जय जयकार करतात. 6 कोटी भक्त असलेल्या देवा तुला नमस्कार असो असा येळुकोट या कन्नड शब्दाचा अर्थ आहे. मार्गशीर्ष मिती शुद्ध 1 पासून 6 पर्यंत षडश्रात्र म्हणजेच नवरात्र हा देव दीपावलीचा उत्सव असतो. या काळात खंडेराय महाराज विश्रांती घेत असतात. देवीसारखे घट बसवतात. देवाऱ्यातील त्यांच्या टाका अभिषेक करून नागवेलीच्या पानावर बाजूला ठेवून नंदादीप अखंड तेवत ठेवतात. जे आपण आधी बघितलंच आहे की कशी आपण मांडणी करायला पाहिजे. तर 6 दिवसाचे नवरात्री
नवरात्र पंचषष्टी कुलधर्म करून पूर्ण होते. दररोज त्यांना भरपूर भंडारा म्हणजे हळद आवडते म्हणून भंडारा वाहतात. हा कुलधर्म पौष, माघ, चैत्र व श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सुद्धा करतात. बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, याशिवाय पुरणपोळी सुद्धा आपण नैवेद्य म्हणून त्यांना देतो. भगवान शंकरांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडेराव या अवताराची सेवा करून त्याची कृपा संपादन करण्यास या ग्रंथाचे वाचन करायला पाहिजे. प्रत्येक कुटुंब प्रामुख्याने नित्यसेवेत रोज 1 अध्याय, रोज 2 अध्याय अथवा दर रविवारी 1 पारायण व रविवारी उपास केल्यास कुलदेवताची कृपा लाभते. यासाठी आपल्याला मल्हारी सप्तशती म्हणजे कुलदेवताचा कुलाचार हा करायचा आहे. 7 दिवसाचे पारायण करायचे आहे किंवा मग आपण रविवारी पण करू शकतो किंवा रोज पण करू शकतो. धन्यवाद.